नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा आणि आपण मागील 3 व्हिडिओमध्ये अपर लिंब म्हणजे हात, पाय आणि स्पायनल कॉर्ड म्हणजे पाठीचा कणा आणि मज्जातंतू याच्याबद्दलचे कण्याबरोबरचे मज्जातंतूला होणारे इजा याच्याबद्दलचे व्हिडिओज पाहिले आणि हे सगळे व्हिडिओज आपण बनवतोय की माझ्या प्रत्येक दिव्यांग बांधवाला या सगळ्या गोष्टीची माहिती मिळावी की नेमकी आपली दिव्यांगाची टक्केवारी कशी ठरवली जाते। बऱ्याच ठिकाणी मग ती टक्केवारी कमी असते, आपल्याला अन्याय झाला असं वाटतं, रिक्रूटमेंटमध्ये या सगळ्या गोष्टीची अडचण येते, म्हणून ही व्हिडिओ सिरीज बनवत आहे। आजारानुसारची व्हिडिओ म्हणजे ज्या प्रकारची डिसेबिलिटी आहे त्या प्रकारची व्हिडिओ सिरीज आहे। तर आज त्याच्यातलाच पुढचा भाग आपण घेतोय जो की या ठिकाणी बी आपण कंप्लीट केलेले या ठिकाणी सी म्हणून दाखवते। तर तो भाग आज आपण घेतोय। तर त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टी आज आपण समजून घेऊया थोडक्यामध्ये, कारण डिटेल सांगत बसलं तर फार वेळ लागेल, व्हिडिओ मोठा होईल। तर आपण पाहतोय की ॲक्सिडेंट झाल्यानंतर किंवा काही मेजर आजार झाल्यानंतर एखादा अवयव निकामी होतो, एखादा भाग निकामी होतो हाताचा, पायाचा वगैरे, आणि त्या भागाला त्या ठिकाणून तोडून काढल्याशिवाय, कट करून काढल्याशिवाय पर्याय राहत नाही। आणि त्याच्यानंतर पण परत आपल्याला दिव्यांगत्व येतं, म्हणजे जन्मता नसतं, हे नंतर आलेलं दिव्यांगत्व असतं। तर हे दिव्यांगत्व काउंट करण्यासाठी जे गाईडलाईन्स दिलेले आहेत त्याच्यासाठी पण बहुविकलांग जर असेल, म्हणजे एकापेक्षा जास्त ठिकाणी इजा झाली आणि त्या ठिकाणी ते कट करावं लागतं, तर अशा बहुविकलांगसाठीचा तो फॉर्म्युला, जो फॉर्म्युला मी माझा पहिला व्हिडिओ भाग 1 त्याच्यामध्ये सविस्तर समजून सांगितलं की हा फॉर्म्युला कसा वापरला जातो। तर या फॉर्म्युलाचा आधार घेतला जातो। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण पाहतोय की हात वरचा अपर लिंब हात आणि त्याच्यासाठीचं दिव्यांग टक्केवारी डिसॅबिलिटी पर्सेंटेज कसं ठरवायचं याच्याबद्दल दिलेलं आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तिथं दिसतंय की 4 क्वार्टर ॲम्प्युटेशन, म्हणजे आपला जो हात आहे, हात मानेपासून, मानेच्या अलीकडून जिथून मान आणि हात जुळतो त्या ठिकाणी, खूप खांद्याच्या ठिकाणी नाही, मान आणि हात जिथं जुळतो त्या ठिकाणून हात कट करणे एक बाजूचा, तसं ॲम्प्युटेशन जर असेल तर त्याला 100% इम्पेअरमेंट असं लिहिता येईल। जर खांद्याच्या तिथून जर हात कट केला गेला, खांद्यापासून, मानेचे जवळून नाही, खांद्यापासून, तर त्याला शोल्डर डिसआर्टिक्युलेशन असं म्हणायचं, म्हणजे आर्टिक्युलर शोल्डरचा जो जॉईंट आहे, खांद्याचा जो जॉईंट आर्टिक्युलेशन आहे ते काढून टाकायचं, म्हणजे शोल्डर डिसआर्टिक्युलेशन होतं। त्याच्यानंतर तिसरी गोष्ट येते, त्याला 90% आहे। तिसरी गोष्ट येते आपला जो एल्बो आहे, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, कोपराच्या वर जर आपला हात 1/3, कोपराच्या वर जर 1/3 आपला हात कट केला असेल, तिथून पुढं सगळं खाली, तर त्याला 85% धरलं जातं। कोपराच्या वर खालचा 1/3 भाग, अगोदर आपण बोललो वरचा 1/3, आता खालचा 1/3 भाग जरी कट केला असेल त्याला 80% धरलं जातं। त्याचप्रमाणे जसं शोल्डर डिसआर्टिक्युलेशन असतं तसंच एल्बो, म्हणजे कोपरापासूनचा हात काढून टाकला असेल तर त्याला एल्बो डिसआर्टिक्युलेशन म्हणायचं आणि त्याच्यासाठी 75% धरलं जातं। त्याच्याचबरोबर ट्रान्सरेडियल, म्हणजे आपलं जे मधला हात, मेडिकल फील्डमध्ये हाताला आर्म, 4 आर्म आणि हँड असं म्हणतात। आर्म म्हणजे कोपराच्या वरचा भाग, कोपर ते पंजा याच्यामधला जो भाग आहे त्याला 4 आर्म म्हणायचं, आणि त्या ठिकाणी 2 हाडं असतात, एक असतं रेडियस आणि दुसरं असतं अल्ला। तर ट्रान्सरेडियल म्हणजे या हाताच्या वरचा जो भाग आहे 4 आर्मचा, तो वरचा भाग जर 1/3 कट केला असेल तर त्याला 70%, आणि त्या कोपराच्या खालचा जर 1/3 केला असेल तर त्याला 65% असं धरलं जातं। त्याच्यानंतर आणखीन एक शब्द तिथं येतो आहे, क्रुकेनबर्ग ऑपरेशन। तर क्रुकेनबर्ग ऑपरेशनमध्ये हाताचा याच्यामध्ये काय होतं माहिती का, हाताचा भाग कापला जातो आणि त्याला 2 ठिकाणी डिवाईड केलं जातं। तर अशा टाईपचे एक ते ऑपरेशन सर्जरी असते किंवा ॲम्प्युटेशन असतं, त्याला 65% धरलं जातं। त्याचबरोबर मनगट जे आहे, जर मनगट काही इजा झाली आहे आणि आता मनगट बाजूला काढून टाकायचं आहे तर त्यावेळेस व्रिस्ट डिसआर्टिक्युलेशन म्हणायचं, त्याला 60% धरलं जातं। त्याच्यानंतर हाताचे छोटे छोटे हाडं असतात
त्या हाडाच्या संदर्भामध्ये मग टक्केवारी दिलेली आहे, तिथं 55%, 30%, या सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी केलं जातं. आणि त्याच्यानंतर आणखीन एक आहे फॅलिंग्स, बोटं कापले, त्या बोटाचे फक्त तेवढेच हाडं ठरलेले कापले, तर या दृष्टीने ॲम्प्युटेशन आणि त्या दृष्टीनेची टक्केवारी जी की 100%पासून 10% झाली, त्याच्यानंतर 4% वगैरे, या सगळ्या गोष्टीत म्हणजे 17 नंबरमध्ये काय लिहिलं, 16 नंबरमध्ये ॲम्प्युटेशन थ्रू मिडल फॅलिंग्स और डिसआर्टिक्युलेशन. मिडल फॅलिंग्स म्हणजे ते आपल्या पंजाचे हाडं झाले, तर या ठिकाणी जर कट केलेलं असेल तर त्याच्यानुसार दिलं जातं. तसंच इथं आपण खालच्या पायाचं बघतोय, खालच्या पायामध्ये पण तेच गणित लावलं जातं. जर खालच्या पायाला जर तुम्हाला हिंड क्वार्टर जर केलेलं असेल, म्हणजे हिंड क्वार्टर म्हणजे काय, आपण ज्या ठिकाणी बसतो डोपर, त्या ठिकाणच्या सर्व मसल्स, त्या ठिकाणच्या सगळ्या गोष्टी काढून तो भाग जर तिथून काढून टाकलेला असेल तर त्याला 100% धरायचं. आणि फक्त हिप म्हणजे हिप जॉईंट म्हणजे तुमचा काय म्हणस त्याला ढोपराचा, आपण जे मान, पाठ आणि पाय आणि याच्यामधला जो जॉईंट आहे खालच्या पायाचा तो हिप जॉईंट, तर त्याच्यासाठी जर फक्त हिप जॉईंट, जसं आपण शोल्डर पाहिलं वर, तसं जर हिप जॉईंट पूर्ण सांधाच तिथून जर काढून टाकला तर त्याच्यासाठी 90%. पायाचं जे हाड आहे, पायाच्या हाडाला गुडघ्याच्या वर जर गुडघ्याच्या वरचा 1/3 जर मांडी कापली असेल तर त्याला 85%, खालची 1/3 मांडी कापली असेल तर त्याला 80% असं धरलं जातं. जर गुडघ्याच्या तिथून जर पाय बाजूला करून काढला गेला असेल तर त्याला 75% धरलं जातं. त्याच्याचबरोबर गुडघ्याच्या खाली जर वरचा 1/3 कापलेला असेल तर त्याला 70%, खालचा 1/3 कापलेला असेल तर त्याला 60%. त्याच्याचबरोबर घोटा याच्यासाठी 55%. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक शब्द तिथे येतोय, तो शब्द आहे सिम. तर याचा अर्थ काय होतो, घोट्याचे ऑपरेशन तर करायचे, पण त्या ठिकाणी काय करायचं माहिती का, टाच काढून टाकायची नाही, टाच तशीच ठेवायची, जेणेकरून की शरीराचा पूर्ण भाग ती टाच पेलू शकते. असं जर झालेलं असेल तर त्याला 50%. आणि त्याच्यानंतर आलं शेवटी पाय, आपला खालचा फूट, पाय म्हणजे आमच्या भाषेमध्ये फूट, खालचं पंजा, पायाचा पंजा. तर त्या ठिकाणचे छोटे छोटे हाडं असतात, त्या हाडांचं नेमकं कसं, किंवा ॲक्सिडेंट जाताना कोणतं हाड तुटलं आहे का, कोणतं बोट तुटलं आहे का, आणि त्या तुटलेल्या बोटानुसार मग त्यानुसारची टक्केवारी, जसं की अंगठा तुटला असेल तर त्याला 20%, जसं की पहिलं बोट तुटलं असेल तर त्याला 10%, यानुसारची ते टक्केवारी ठरवून दिली जाते. आणि त्यानुसार या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आता याच्याचबरोबर आणखीन एक गोष्ट याच्यातच दिलेली आहे, ती म्हणजे हे झालं ऑपरेशन नंतर हात पाय नसणे, बरोबर. आता आणखीन अशा बऱ्याच गोष्टी होतात की बाळ जन्मलेलं असतं किंवा जन्मताच आपल्याला काही गोष्टी नसतात, असं पण असतं. तर त्याच्यासाठी पण नेमकी टक्केवारी कशी ठरवायची तर ते दिलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 गोष्टी केलेल्या आहेत, एक तर ट्रान्सवर्स डिफिशियन्सी आहे आणि दुसरी लॉन्जिट्युडिनल डिफिशियन्सी आहे. तर ट्रान्सवर्स डिफिशियन्सी म्हणजे काय होतं माहिती नेमकं, तर या डिफिशियन्सीमध्ये हात पाय नसणे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला जन्मताच हात नाही आहे, जन्मताच पाय नाही आहे, अशा प्रकारची डिफिशियन्सी आहे. आणि त्यानुसार पूर्ण हातच नसणे, शोल्डर डिसआर्टिक्युलेशन सारखंच त्याला धरायचं 90%. पूर्ण पायच नसणे तर त्याला 90% धरायचं. त्याच्यानंतर वरचा एल्बोच्या वरचा भाग हे नसणं, यानुसार त्या ठिकाणची पर्सेंटेज 90%पासून 55% पण दिलेले आहेत. त्याच्याचबरोबर दुसरी गोष्ट येते लॉन्जिट्युडिनल डिफिशियन्सीज. लॉन्जिट्युडिनल डिफिशियन्सीज म्हणजे जन्मताच हाड नसणे. बऱ्याचदा हात पाय नसणे ही गोष्ट, बऱ्याचदा हाड नसतं, हाड नसल्यामुळं त्या ठिकाणची वाढ होत नाही, फक्त स्नायू किंवा मसल्स काही थोडेसे असतात, त्याच्यानुसारची लॉन्जिट्युडिनल डिफिशियन्सी आहे. आणि त्यानुसार पण त्या सगळ्या गोष्टी काउंट करायच्या आहेत. हे झालं. परत आपलं एकदा फिजिकल डिसॅबिलिटीमधलाच, अस्थिव्यंगमधलाच एक भाग जो आपण आजच्या व्हिडिओमध्ये कवर करतो आहे. मित्रांनो, थोडंसं समजून घ्यायला अवघड आहे, मेडिकल टर्म्स आहेत, तरी त्याच्यात मी थोडंसं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतोय. अधूनमधून इंग्रजी शब्द येतात कारण ती सवय लागलेली आहे. तरी पण अपेक्षा ठेवतोय की आजचं दिलेलं नॉलेज पण आपल्यासाठी उपयुक्त ठरलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि
माझ्या चॅनलचं सबस्क्रिप्शन बटन प्रेस करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. तर आजचे व्हिडिओ आणि याच्या अगोदरचे सगळे व्हिडिओज एक सिरीज बनवतो छोटीशी, थोडेसे लाँग व्हिडिओ होतील. मला वाटतं हातपाय याच्याबद्दलचेच 12-13 व्हिडिओ होतील आणि त्याच्यानंतर पुढं विजन आहे, हेअरिंग आहे, या सगळ्या गोष्टीचे व्हिडिओज करून आपल्यासमोर नेमकं डिसॅबिलिटी कशी काउंट केली जाते याचं आमची मेडिकल फील्डचं नॉलेज साध्या भाषेमध्ये देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. धन्यवाद मित्रांनो. आजच्या व्हिडिओत एवढंच.